आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय गोरखनाथाशी संवाद. एकदा गोरखनाथ म्हणजे सिद्ध महात्मा, काशी म्हणजे बनारसमध्ये स्वामी रामानंदजी जे साहेब कबीर यांचे गुरुजी होते, यांच्याशी शास्त्रार्थ ज्ञानचर्चा करण्यासाठी आले. जेव्हा ज्ञानचर्चेसाठी एकत्रित झाले तेव्हा कबीर साहेब देखील आपले पूज्य गुरुदेव स्वामी रामानंदजी यांच्या सोबत आले. एका उच्च आसनावर रामानंदजी बसले व त्यांच्या चरणात बालक रूपात कबीर साहेब पूर्ण परमात्मा बसले होते. गोरखनाथजी देखील एका उच्च आसनावर बसले होते व आपला त्रिशूल आपल्या आसनाजवळ जमिनीत गाढून ठेवला होता. गोरखनाथजी म्हणाले, रामानंद, माझ्याशी चर्चा करा. त्याच वेळी बालकरूप पूर्ण ब्रह्म कबीरजी म्हणाले, नाथजी, आधी माझ्याशी चर्चा करा, मग माझ्या गुरुदेवांशी चर्चा करा. योगी गोरखनाथ प्रतापी, तासो तेज पृथ्वी कापी. काशी नगर में सो पग परही, रामानंद से चर्चा करही. चर्चा में गोरख जय पावे, कंठी तोरय तिलक छुड़ावे. सत्य कबीर शिष्य जो भयऊ, यह वृत्तांत सो सुनी लयऊ. गोरखनाथ के डर के मारे, वैरागी नहीं भेष सवारे. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णव सकल स्वरूप संवारा. सो सुधि गोरखनाथ जो पायो, काशी नगर शीघ्र चल आयो. रामानंद को खबर पठाई, चर्चा करो मेरे संग आई. रामानंद की पहली पौरी, सत्य कबीर बैठे तिस ठौरी. कह कबीर सुन गोरखनाथा, चर्चा करो हमारे साथा. प्रथम चर्चा करो संग मेरे, पीछे मेरे गुरु को टेरे. बालक रूप कबीर निहारी, तब गोरख ताही वचन उचारी. यावर गोरखनाथजी म्हणाले, तू छोटासा बालक कबीरजी, तू कधीपासून योगी बनलास? काल जन्मलास, अर्थात एकदम लहान वयाचा मुलगा, आणि चर्चा माझ्या गोरखनाथ सोबत. तुझे वय काय आहे आणि कधीपासून वैरागी म्हणजे संत बनला आहेस? कबके भय वैरागी कबीरजी, कब से भय वैरागी. नाथजी जब से भय वैरागी मेरी, आदि अंत सुधी लागी. धुंधुकार आदि को मेला, नहीं गुरु नहीं था चेला. जब का तो हम योग उपासा, तब का फिरा अकेला. धरती नहीं जद की टोपी दिना, ब्रह्मा नहीं जद का टीका. शिवशंकर से योगी, न थे जद का झोली शिका. द्वापर को हम करी फावड़ी, त्रोता को हम दंडा. सतयुग मेरी फिरी दुहाई, कलयुग फिरो नोखंडा. गुरु के वचन साधु की संगत, अजर अमर घर पाया. कहे कबीर सुनो हो गोरख, मैं सबको तत्व लखाया. साहेब कबीरजी गोरखनाथजींना सांगतात की मी कधीपासून वैरागी बनलो आहे. साहेब कबीरजी यांनी त्यावेळी वैष्णव संतांसारखा वेश धारण केला होता, जसा श्री रामानंदजी यांनी बाणा वेश धारण केला होता. जसे कपाळावर चंदनाचा टिळा, टोपी व झोळी, नाणं, एक फावडी होती जी भजन करण्यासाठी लाकडाच्या इंग्रजीच्या टी अक्षराच्या आकाराची असते. तसेच एक दंडा म्हणजे लाकडाची काठी बरोबर घेतलेले होते. वरील शब्दात साहेब म्हणतात की जेव्हा कोणती सृष्टी म्हणजे काल सृष्टी नव्हती, तसेच सतलोकाची सृष्टीही नव्हती, तेव्हा मी म्हणजे कबीर अनामी रूपात होतो, इतर कोणीही नव्हते. खर तर साहेब कबीरजी यांनीच सतलोक सृष्टी शब्दाने रचली होती. तसेच परत काल म्हणजे ज्योतिनिरंजन ब्रह्मची सृष्टी सुद्धा सत्पुरुष यांनी ज्योतिनिरंजन ब्रह्मने तप करून राज्य मागितले तेव्हा रचली. जेव्हा मी एकटा राहत होतो तेव्हा धरती पृथ्वीही नव्हती. तेव्हापासून माझी टोपी आहे. ब्रह्मा जो गोरखनाथ, तसेच त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ इत्यादी सर्व प्राण्यांचे शरीर बनवणारा जन्मासही आला नव्हता, तेव्हापासून मी टिळा लावलेला आहे. अर्थात मी म्हणजे कबीर तेव्हापासून सत्पुरुष आकार रूपात मीच आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापर तसेच कलियुग हे 4 युग तर माझ्या समोरून असंख्य गेले. कबीर साहेब म्हणतात की आम्ही सद्गुरूंच्या वचनामध्ये राहून अजर अमर घर म्हणजे सतलोक मिळवले.
यासाठी सर्व प्राण्यांना तत्व वास्तविक ज्ञान सांगितले आहे की पूर्ण गुरूंकडून उपदेश घेऊन आजीवन गुरु वचनावर चालून पूर्ण परमात्मा यांचे ध्यान सुमिरण करून त्याच अजर अमर सतलोकात जाऊन जन्ममृत्यूरूपी अतिशय दुःखदायक संकटापासून वाचू शकतो. ही गोष्ट ऐकून गोरखनाथजींनी विचारले की आपले वय तर फारच कमी आहे, अर्थात तुम्ही तर बालक आहात असेच वाटते. जो बुझे सोई बावरा, क्या है उम्र हमारी, असंख्य युग प्रलय गई तब का ब्रह्मचारी, कोटि निरंजन हो गए परलोक सिधारी, हम तो सदा महबूब है स्वयं ब्रह्मचारी, अरबों तो ब्रह्मा गए 49 कोटि कन्हैया, 7 कोटि शंभू गए मोर एक नहीं पलैया, कोटि नारद हो गए मोहम्मद से चारी, देवतन की गिनती नहीं है क्या सृष्टि विचारी, नहीं बूढ़ा नहीं बालक नाही कोई भाट भिखारी, कहे कबीर सुनहो गोरख यह है उम्र हमारी. श्री गोरखनाथ सिद्धला सद्गुरु कबीर साहेब आपल्या वयाचे विवरण देतात. असंख्य युगे प्रलयामध्ये गेली तेव्हापासून मी वर्तमान आहे, अर्थात अमर आहे. करोड ब्रह्म क्षरकाल भगवान मृत्यूस प्राप्त होऊन पुनर्जन्म झालेले आहेत. एका ब्रह्माचे वय 100 वर्षाचे असते. ब्रह्माचा एक दिवस 1000 चतुर्युग तसेच इतक्याच रात्रींचा असतो. दिवस रात्र 2000 चतुर्युग. नोट: ब्रह्माजींच्या एका दिवसात 14 इंद्रांच्या शासनाचा काल समाप्त होतो. एका इंद्राचा शासनकाल 72 चतुर्युगांचा असतो. यासाठी वास्तवामध्ये ब्रह्माजींचा एक दिवस 72 गुणिले 14 बरोबर 1008 चतुर्युगाचा असतो. तसेच इतकीच रात्र असते, परंतु याला 1000 चतुर्युगच मानून चालूया. महिना बरोबर 30 गुणिले 2000 बरोबर 60,000 चतुर्युग. वर्ष बरोबर 12 गुणिले 60,000 बरोबर 7,20,000 चतुर्युगाचा. ब्रह्माजीचे आयुष्य 7,20,000 गुणिले 100 बरोबर 7,20,00,000 चतुर्युग. ब्रह्मापेक्षा 7 पटीने विष्णूजींचे आयुष्य आहे. 7,20,00,000 गुणिले 7 बरोबर 50,40,00,000 चतुर्युग. विष्णूपेक्षा 7 पटीने जास्त शिवजींचे आयुष्य आहे. 50,40,00,000 गुणिले 7 बरोबर 3,52,80,00,000 चतुर्युगचे झाले. असे आयुष्य असणारे 70,000 शिव मृत्यू पावतात तेव्हा एक ज्योतिनिरंजन म्हणजे ब्रह्म मृत्यू पावतो. यासाठी काल ब्रह्म श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीतेचे ज्ञान देतेवेळी गीता अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5 मध्ये तसेच अध्याय 10 श्लोक 2 मध्ये म्हणतो की हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू जाणत नाही, मी जाणतो. पूर्ण परमात्माद्वारे पूर्वनिर्धारित केलेल्या वेळेला एक शंख वाजतो. त्यावेळी एका ब्रह्मांडामध्ये महाप्रलय होतो. हा काल 70,000 शिवाचा मृत्यूनंतर अर्थात एक सदाशिव ज्योतिनिरंजनचा मृत्यू, एक युग परब्रह्मचे असते. परब्रह्मचा एक दिवस 1000 युगाचा असतो. तेवढ्याच रात्री असतात. 30 दिवस रात्रींचा एक महिना तसेच 12 महिन्यांचे परब्रह्मचे एक वर्ष होते. तसेच 100 वर्ष परब्रह्मचे आयुष्य आहे. परब्रह्मही मृत्यू पावतो. ब्रह्म अर्थात ज्योतिनिरंजन याचा मृत्यू परब्रह्मच्या एक दिवसानंतर होतो. अशा प्रकारे कबीर परमात्मा म्हणतात की करोडो ज्योतिनिरंजन मृत्यूस प्राप्त झाले, माझे एका क्षणाचेही आयुष्य कमी झाले नाही, अर्थात मी अमर पुरुष आहे. कबीर साहेब म्हणतात की आम्ही अमर आहोत. इतर भगवान ज्यांचा तू आश्रय घेऊन भक्ती करत आहेस ते नाशवान आहेत. मग तुम्ही अमर कसे होऊ शकता? अरबो तो ब्रह्मा गए 49 कोटि कन्हैया, 7 कोटि शंभू गए मेरी एक नहीं पलैया. इथे पहा, अमर पुरुष कोण आहे? 343 कोटी त्रिलोकीय ब्रह्मा मरतात, 49 करोड त्रिलोकीय विष्णू व 7 करोड त्रिलोकीय शिव मरतात, तेव्हा एक ज्योतिनिरंजन काल ब्रह्म मरतो. ज्याला गीताजी अध्याय 15च्या श्लोक 16 मध्ये क्षर नाशवान भगवान म्हटले आहे व याच श्लोकात ज्याला अक्षर अविनाशी म्हटले आहे तो परब्रह्म आहे, ज्याला अक्षर पुरुष देखील म्हणतात. अक्षर पुरुष अर्थात परब्रह्म सुद्धा नष्ट होतो. हे करोडो काल देखील समाप्त होतील.
तेव्हा सर्व अंड ब्रह्मांडांचा नाश होईल, केवळ सतलोक वाचेल. मग अचिंत सत्यपुरुष यांच्या आदेशानुसार सृष्टी रचेल. हाच क्षरपुरुष व अक्षरपुरुष यांची सृष्टी पुन्हा सुरू होईल. मग गीताजीच्या अध्याय 15 श्लोक 17 मध्ये असे म्हटले आहे की तो सर्वश्रेष्ठ पुरुष पूर्ण परमात्मा तर दुसरा कोणी अन्य आहे, ज्याला अविनाशी परमात्मा या नावाने ओळखले जाते. ते पूर्ण ब्रह्म परमेश्वर सत्पुरुष स्वतः कबीर साहेब आहेत. केवळ सत्पुरुष अजर अमर परमात्मा आहे आणि त्यांचाच सतलोक सद्धाम अमर आहे, ज्याला अमर लोक असेही म्हणतात. तिथली भक्ती केल्याने भक्त आत्मा पूर्ण मुक्त होतो, ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. कबीर परमेश्वर यांनी सांगितले की हा लाभ सोहम शब्दाच्या जपाने प्राप्त होतो, जो त्याच्या मर्मभेदी गुरुकडून मिळेल व त्यानंतर सारनाम मिळेल. मग सतलोकात राहणे व सत्पुरुषाची प्राप्ती होते. करोडो नारद व मुहम्मद सारखे पवित्र आत्मे सुद्धा येऊन जन्म घेऊन मरून गेले आहेत. देवतांची तर गणना नाही. मग साधारण मनुष्यधारी प्राणी व जीवांचा हिशोब तरी काय लावला जाऊ शकतो? मी कबीर साहेब ना वृद्ध ना बालक, मी तर तरुण रूपात राहतो, जे ईश्वरीय शक्तीचे प्रतीक आहे. हा तर मी लीलामय शरीरात तुमच्या समोर उभा आहे. कबीरजी गोरखनाथला म्हणतात, ऐक, माझे वय हे आहे जे तुला वर सांगितले आहे. हे ऐकून श्री गोरखनाथजी जमिनीत गाडलेल्या जवळपास 7 फूट उंच त्रिशूलाच्या वरील भागावर आपल्या सिद्ध शक्तीने उडून बसले आणि म्हणाले की जर तुम्ही एवढे महान आहात तर माझ्या बरोबरीने जमिनीपासून जवळपास 7 फूट उंचीवर येऊन बोला. हे ऐकून कबीर साहेब म्हणाले, नाथजी, ज्ञान गोष्टीसाठी आलो आहे, ना की नाटकबाजी करण्यासाठी. तुम्ही खाली या व सर्व भक्त समाजासमोर यथार्थ भक्ती संदेश द्या. श्री गोरखनाथजी म्हणाले, तुमच्याकडे कोणतीही शक्ती नाही. तुम्ही आणि तुमचे गुरुजी जगाची दिशाभूल करत आहात. आज तुमचा पर्दाफाश होईल. असे आहे तर याबरोबर. जेव्हा कबीर साहेब यांनी वारंवार प्रार्थना करून सुद्धा नाथजी ऐकत नव्हते, तेव्हा साहेब कबीरजी यांनी त्यांची पराशक्ती पूर्ण सिद्धी दाखवली. साहेब कबीरजी यांच्या खिशात कच्च्या धाग्याची गुंडाळी कुकडी होती, ज्यामध्ये सुमारे 150 फूट लांब धागा गुंडाळला होता. त्यांनी तो धागा काढला आणि धाग्याचे शेवटचे टोक पकडून आकाशात फेकले. तो सगळा धागा त्या बंडलमधून निघून सरळ उभा राहिला. साहेब कबीर जमिनीवरून आकाशात उडाले. जवळपास 150 फूट सरळ उभ्या धाग्याच्या वरील टोकावर सुखासनात बसून म्हणाले, या नाथजी, बरोबर बसून चर्चा करू. गोरखनाथजींनी वर उडण्याचा प्रयत्न केला, पण त्याऐवजी ते जमिनीवर पडले. गोरखनाथांना शरणात घेण्यासाठी शक्ती प्रदर्शन. पूर्ण परमात्मा म्हणजे पूर्ण ब्रह्म यांच्या समोर सिद्धी निष्क्रिय होतात. जेव्हा गोरखनाथजींचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे काही सामान्य भक्त किंवा संत नाहीत, नक्कीच एखादा अवतार ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामधील आहे. तेव्हा साहेब कबीर यांना म्हणाले की हे परमपुरुष, कृपया खाली या आणि आपल्या दासावर दया करून आपला परिचय द्या. तुम्ही कोणती शक्ती आहात? कोणत्या लोकातून आला आहात? तेव्हा कबीर साहेब खाली आले आणि म्हणाले की अवधू अभिगत से चल आया, कोई मेरा भेद मर्म नहीं पाया. ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, बालक होय दिखलाया. काशी नगर जल कमल पर डेरा, तहां जुलाहे ने पाया. माता पिता मेरे कछु नहीं, ना मेरे घर दासी. जुल्हा को सुत आन कहाया, जगत करे मेरी हांसी. 5 तत्व का धड़ नहीं मेरा, जानू ज्ञान अपारा. सत्य स्वरूपी नाम साहिब का, सो है नाम हमारा. अधर दीप गगन गुफा में, तहां निज वस्तु सारा. ज्योति स्वरूपी अलख निरंजन भी, धरता ध्यान हमारा. हाड़ चाम लोहू नहीं मोरे, जाने सत्य नाम उपासी. तारन तरन अभय पद दाता, मैं हूं कबीर अविनाशी. साहेब कबीर म्हणाले की हे अवधूत गोरखनाथजी, मी अविगत स्थान म्हणजे ज्याची गती किंवा रहस्य कोणालाही माहीत नाही, त्या सतलोकातून आलो आहे. मी तर स्वतः माझ्या शक्तीने बालकाचे रूप धारण करून काशी म्हणजे बनारस येथील लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर प्रकट झालो. तिथे मी निरुनिमा नावाच्या विणकर जोडप्याला मिळालो.
जे मला आपल्या घरी घेऊन आले. माझे कोणी आई वडील नाहीत, घरी कोणी दासी म्हणजे पत्नीही नाही, आणि त्या परमात्म्याचे वास्तविक नाव आहे तेच कबीर नाव माझे आहे. तुमचा ज्योती स्वरूप ज्याला तुम्ही अलख निरंजन म्हणजे निराकार भगवान म्हणता, तो ब्रह्म पण माझाच जप करतो. मी सतनामाचा जप करणाऱ्या साधकाला प्राप्त होतो, अर्थात तोच माझ्याविषयी खरे जाणतो. हाडमास व रक्तापासून बनलेले माझे शरीर नाही. सतनामाचा महिमा सांगताना कबीर साहेब म्हणतात की माझ्या मूळ स्थानामध्ये म्हणजे सतलोकामध्ये सतनामाच्या आधारे जाता येते. इतर साधकांना सूचित करत प्रभू कबीर म्हणजे कबीर देवजी सांगत आहेत की मी फक्त त्याचाच नामजप करतो. याच सतनामापासून सतलोकात जाण्यायोग्य होऊन मग सारनाम प्राप्त करून जन्ममृत्यूपासून पूर्ण मुक्ती मिळते. हे तारण पद म्हणजे पूजाविधी मी कबीर साहेब अविनाशी भगवानने तुम्हाला सांगितले आहे, हे कोणालाच माहीत नाही. गोरखनाथजींना सांगितले की हे पुण्यात्मा, तुम्ही कालक्षर पुरुषाच्या म्हणजे ज्योतिनिरंजनच्या जाळ्यातच आहात. ना जाणो किती वेळा तुमचे जन्म झालेत, कधी 84 लक्ष योनीत कष्ट भोगले. तुमची 4ही युगांची भक्ती काल याने आता कलियुगात नष्ट करून टाकली असती, जर तुम्ही माझ्या शरणात आला नसता तर. हा काल 21 ब्रह्मांडाचा मालक आहे. याला शाप मिळाला आहे की 1,00,000 मानव शरीर धारण केलेले जीव, देव व ऋषी देखील प्रति दिवशी खाईल, तसेच 1,25,00,000 उत्पन्न करेल मानव शरीर असलेले. याप्रमाणे प्रति दिवशी 25,000 ने वाढ होत आहे. त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच कर्म भोगण्यासाठी स्वतःचे नियम तयार करून 84,00,000 योनी निर्माण केली आहे. यामध्ये जीव बिलकुल अनभिज्ञ राहतात. तसेच याच व्यर्थ जीवांपासून शरीर बनवतात, जसे रक्तामध्ये जीवाणू, वायूमध्ये जीवाणू वगैरे वगैरे. याची पत्नी आदिमाया म्हणजे प्रकृती देवी अष्टांगी 8 भुजा असणारी आहे. तिच्याकडूनच काल ब्रह्म अलख निरंजनने पत्नीपती संबंधातून 3 पुत्र ब्रह्मा, विष्णू, शिव उत्पन्न केले. या तिघांना आपले दृढ सहयोगी बनवून ब्रह्मा यांना शरीर बनवण्याचे, विष्णू यांना पालन पोषण करण्याचे आणि शिव यांना संहार करण्याचे कार्य दिलेले आहे. यांच्याकडून प्रथम तप करून घेतो, नंतर सिद्धी अर्पण करून देतो. त्या जोरावर त्यांच्याकडून आपला स्वार्थ साधून घेतो आणि शेवटी त्यांनाही जेव्हा हे शक्तिहीन होतात, मृत्यू देऊन नवीन 3 पुत्रांना जन्म देतो. या प्रकारे आपला काल लोक चालवत आहे. या सर्वांच्या वरती पूर्ण परमात्मा आहेत. त्यांचाच अवतार म्हणून मला म्हणजे कबीर ओळख. गोरखनाथ यांच्या मनामध्ये विश्वास झाला की कोणती तरी शक्ती आहे जी कुळाची मालक आहे. नंतर गोरखनाथ यांनी सांगितले की माझी आणखी एक शक्ती बघा असे म्हटले व गंगेच्या दिशेने चालू लागले. सर्व दर्शकांची गर्दी देखील सोबत चालत होती. जवळपास 500 फुटावर गंगा नदी होती. तिच्यामध्ये उडी मारत बोलले की मला शोधा, मग मी म्हणजे गोरखनाथ तुमचा शिष्य बनेल. गोरखनाथ हे मासा बनले. कबीर साहेब यांनी त्या मास्याला पाण्यातून बाहेर काढून सर्वांसमोर गोरखनाथ बनवले. तेव्हा गोरखनाथजी यांनी कबीर साहेब यांना पूर्ण परमात्मा म्हणून स्वीकारले आणि शिष्य बनले. कबीर साहेब यांच्याकडून सतनाम व सारनाम घेऊन भक्ती केली. तेव्हा काल जाळ्यातून मुक्त झाले. गीतेचा अध्याय 14च्या श्लोक 26-27 भाव आहे की साधकाने पतिव्रता भक्ती अर्थात माझ्यावर म्हणजे काल ब्रह्म पूर्णतः आश्रित राहून अन्य देवी देवता तसेच माता, ब्रह्मा, विष्णू, शिव इत्यादींच्या पूजेचा त्याग करून भक्ती माझ्या ओम या एका मंत्राचा जप करतो. तो उपासक त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी योग्य होतो आणि तो पुढील साधना करून त्या परमानंदच्या परमसुखाला देखील माझ्या माध्यमातूनच प्राप्त करून घेतो. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी 10वी BA MA करून कोणत्या तरी कोर्सला प्रवेश घेऊन नोकरी करतो व उपजीविका करून सुखी होतो, तर त्यासाठी तो 10वी BA आणि MA यानंतर कोर्स म्हणजे ट्रेनिंगमध्ये प्रवेश घेतला. त्याला प्रतिष्ठा अर्थात सहयोगी झाला, नोकरी देणारा झाला नाही.
ठीक याचप्रमाणे काल भगवान म्हणजे ब्रह्म सांगतो आहे की त्या अविनाशी परमात्म्याच्या अमरत्वाचे आणि नित्य असणाऱ्या स्वभावाचा तसेच धर्माचा आणि अखंड स्थायी राहण्याच्या आनंदाचा सहयोगी मी म्हणजे ब्रह्म आहे. याचेच प्रमाण गीताजीच्या अध्याय 18 श्लोक 66 मध्ये सांगितले आहे की सर्व अन्य साधनांचा मला त्याग करून त्या एक पूर्ण ब्रह्माची शरण प्राप्त कर, तेव्हा तुला सर्व पापातून मुक्त करेल. जसे ज्या भक्त आत्म्यांनी काल ब्रह्माच्या ओम मंत्राचा जप अनन्य मनाने केला त्यांना कबीर भगवान यांनी पुढे त्या पूर्ण परमात्म्याची भक्ती प्रदान करून काल लोकातून पार केले. जसे नामदेव नावाचे परमभक्त केवळ एक ओम नाम जपत होते, त्याने त्यांना खूप सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, तरी देखील मुक्ती मिळाली नव्हती. नंतर कबीर साहेब श्री नामदेवजी यांना भेटले व सतलोक व सत्पुरुष यांचे ज्ञान अवगत केले. सोहम मंत्र दिला जो परब्रह्मचा जाप आहे. नंतर सार शब्द दिला जो पूर्ण ब्रह्माचा जाप आहे. तेव्हा नामदेवजी मुक्त झाले. याच प्रकारे गोरक्षनाथजीने देखील एक मंत्र अलख निरंजनचा जाप तथा चांचरी मुद्रेची साधना केली. तेव्हा कबीर साहेब यांनी त्यांना ओम तसेच सोहम मंत्र दिला, परंतु सारनाम सार शब्द दिला नाही. पुढील कोणत्या जन्मामध्ये जेव्हा हाच आत्मा जन्म घेईल तेव्हा सत्य ज्ञानाचा स्वीकार करेल, तरच त्यांना संपूर्ण दीक्षा दिली जाईल.